मामी बोला. मी आज घरी जेवायला नाही बरं का. लय लवकर सांगितलं. ताट पुढे आल्यावर सांगायचं की. अहो ते अचानक ठरलं ना बाहेर जायचं म्हणून. आता सणासुदीचं बी बाहेर खाताय व्हय? आणि बाहेर खर्चाला बरं पैसे आहेत तुमच्याकडं. अहो बाहेर म्हणजे पवारांच्या घरी जाणार आहे. का? दरवर्षी होळीला ना गावातल्या एकाला त्यांच्या घरी जेवायला बोलवतात म्हणून यावर्षी मला बोलवलं. त्यांच्या घरी जेवायला जायला आपल्या घरी काही मिळत नाही व्हय? अहो तसं नाही काय, त्यांनी एवढं प्रेमानं बोललंय ना म्हणून. जेवणारच नव्हतं तर आधी सांगायचं ना. अहो ते मला बी मगाशीच कळलं ना. अहो मग मला बी मगाशीच सांगायचं ना. मी म्हणलं आता जेवण अजून झालं नाही, म्हणलं आता सांगावं मग. मी तर बघा तुमच्या वयातली उठणार बरं का समजा खर्च आत्ताच सांगते. ठीक आहे. इकडं आम्ही हाडाची काढा करून घाम गाळून पै जमा करतोय आणि तुमची चैन चालली आहे बाहेर. अहो तिकडे जेवायला जाण्यापेक्षा ना एखादं काम बघितलं असतं तर बरं झालं असतं. काम बी बघणार आहे मी. बघा. आणि खरंच पवारने बोलवले म्हणून जेवायला निघालायत ना, का माझ्या हातचं आवडत नाही म्हणून जेवायला चाललाय? मामी असं काय नाही. तसं काय असलं तर सांगा बरं का, मला काय अडचण नाही. तुम्ही जर बाहेर खानावळ लावणार असेल तर लावा, नाहीतर पवाराच्या जावा जेवायला. बघा फुकट वाढतात का. मामी तुम्ही शीतलच्या घरी जेवायला जाणार आहे? काय हरकत नाही, फक्त जायच्या आधी नैवेद्य करून देते, तेवढा होळीला दाखवून या. ठीक आहे. आणि हा, घरच्या प्रसादाचा मान म्हणून तुम्हाला बी एक घास खावा लागल, तेवढा खावा आणि मग जावा शीतलच्या घरी. मी जातो जरा होळीची तयारी करायची. बर. आज जर अजिंक्य शीतलच्या घरी गेले तर माझ्या सगळ्या स्वप्नांची होळी होईल आणि ती माझी सगळ्यात मोठी हार असेल. बरं झालं हर्षवर्धनला जेवायला बोलवलं ते, नाही ते आपल्यासाठी एवढं सगळं करतोय म्हटल्यावर त्याला जेवायला बोलवलंच पाहिजे होतं. काय महिला मंडळ, काय आलीच ना गावात उंडारून? आय मी काय उंडाऱ्याला गेले नव्हते, होळीसाठी लाकडं गोळा करायला गेले होते. पण तुला कोण सांगतं का नसत्या उचापती? पोरं करतील की काय करायचं ते? आय मी केलं तर काय होतं तेव्हा? हा अहो अक्का, जाते ती जाऊ देत की. अगं पण पोरांची कामं पोरं करतील की. आहे काम असतात, पोरांची वेगळी आणि पोरींची वेगळी असं काय नसते. चला उठा सगळे. होय उठा काय? आज पोळ्या मी करते की. आता हसाय काय झालं? अगं तू पोळ्या करणार होय? हा. तिथले तुझा काय अभ्यास बिभ्यास असेल ना तर ते कर जा. आय मग नंतर म्हणायचं ना पोरगी घरातली कामं करत नाही म्हणून. शिकले आज सण आहे, तुला शिकायचे असतील ना मी नंतर शिकू. नाही मी आजच पोळ्या करणार. ए बाई तू उगाच मध्ये मध्ये करू नको, सगळ्या पोळ्या मोडून ठेवशील. आय प्लीज. शिकले अगं येणारा पाहुणा खुश होऊन जायला पाहिजे, उगाच नाका मोडत जायला नको. असं काय बी होणार नाही. आज येणारा पाहुणा माझ्या हातच्या पोळ्या खाऊन माझं एवढं कौतुक करल की तू बघतच बसशील. नाही परत आला ना तर नावाची शीतल नाही. बस बघ, नाहीतर येणारा पाहुणा काय घरदार सोडायचा आणि इथंच येऊन राहायचा. तुझ्या हातचं खायला. काकी, तुला माहित नाही माझ्या हाताला लई म्हणजे लई चव आहे. असं वय एकदा जो खातो ना तो कधीच विसरत नाही. आज शीतल लईच खुश आहे. हर्षवर्धन येणार आहे तरी असं बोलतीये, म्हणजे हिला बी हर्षवर्धन पसंत आहे का काय? अगं बया निवांत काय बसलाय तुम्ही? हा डाळ शिजते का नाही तुमची? नुसतं टोम न मारा तुम्ही, डाळ शिजली कधीचीच. हाय का आता ह्या टोमना काय हाय? तर बोळ्यानंच दूध पितो नाही का आम्ही? बया तुझ्याशी तर काय बोलायची सोयच नाही बघ. अगं मला म्हणायचं आहे आवरायचं सोडून नुसतं बसलाय काय तुम्ही? अगं जीजे आवरून बसलोय आम्ही. होय पोळे झाले होय?
नाही म्हणजे नानींनी मिक्सर नेलाय तो आणल्यावर डाळ वाटायला घ्यायची आहे. मग आता मिक्सर कशाला पाहिजे? अगं पाट्या वाट्या घ्या की पुराण. आमच्या याला काही मिक्सर सुतवय? अगं एवढं कुठं पुराण वाटायचंय, बघितलं तर 4-5 पोळ्या करायच्यात. करू की मिक्सर आल्यावर? 4-5? अगं आज्याला 3 लागतील. त्यांच्या नाहीत पोळ्या करायच्या. का? सणासुदीचं आज्याला उपास ठेवताय का? रोज उपाशीच झोपतात ना, आम्हीच टोपला संपवतो. जे ते पवारांकडे जेवायला जाणार आहेत. का? आम्ही खायला घालत नाही ना म्हणून. तू जरा गप्प बसतीस का? जयडे तू सांग, आज्या काय तिकडे जाणार आहे? अगं दरवर्षी पवारांकडे होळीला गावातल्या एका माणसाला जेवायला बोलवतात. यावर्षी आपल्या अजिंक्यांना बोलवले. असं होय. बर जीजे मी अजिंक्यांना म्हणलं होतं की तुम्ही आल्यापासूनचा पहिला सण आहे, आपण सगळे एकत्र जेऊयात. परत तुम्ही बॉर्डरवर गेल्यावर जमणार आहे का? आणि मी म्हणलं जीजीला बी जरा बरं वाटेल. मग काय म्हणला ग? ते म्हणले पवारांनी एवढ्या प्रेमानं बोलवले, मग जायला पाहिजे ना. अजिंक्यांचं बी बरोबरच आहे, त्यांना तरी कुठं पवारांच्या घरी परत जायला मिळणार आहे. असू दे जीजे, आपण जीव एकत्र. अजिंक्यांना जाऊ दे पवारांकडे. नाही नाही, आपल्या घरातला सणवार सोडून तिकडे काय जायचं आहे? तिकडे त्याला उद्या जाऊन सांग. जाऊ दे ना जीजे, तिकडे गेले तर काय बिघडणार आहे वे? मग इकडे जेवलं तर काय बिघडते? पण त्यांनी एवढं प्रेमानं बोलवलंय ना, मग जायलाच पाहिजे की. आणि तसं बी आपल्या घरी नैवेद्याचा एक घास खातो म्हणलेत. नाही नाही, आज घरी जेवणार आहे आणि ते बी आपल्या सोबत. जीजे अगं का उगाच हट्ट करतेस? अजिंक्य नाही थांबणार. हे बघ, तो जर आज घरात जेवला नाही ना तर मी पण जेवत नाही. मी पण त्याची डाळ वाटायला. बघितलं का म्हातारीला कसा जोर आलाय. नातवासाठी काय करायचं म्हणलं की 10 हत्तीचं बळ येतं हिला. झाली का नाही दुसऱ्याच मिनिटाला करणी. अवलोक एकच नंबर भैया. आपण एकदा प्रॅक्टिस करू. कसली रिहर्सल? आता आम्ही शीतलच्या घरी जाणार ना, तिथे गेलं वागायचं कसं, बोलायचं कसं, ह्याची रिहर्सल पाहिजे ना. म्हणजे कसं इम्प्रेशन असं एकदम चांगलं पडत. भैया एक प्रॉब्लेम झालाय. अरे सुरजा, देवानं आपल्याला तोंड जरी चांगलं दिलं नसलं तर निदान बोलावं तरी चांगलं रे. सॉरी भैया. बरं बोल, काय प्रॉब्लेम झालाय? भैया ते हे चुकून जरी शीतलच्या घरी जायचं कॅन्सल झालं सांगितलं ना, तर याचे परिणाम काय होतील नीट लक्षात ठेव. टॅलेंट हा? हॉकी स्टिक कुठे आहे माझी? नाही नाही, एवढा मोठा प्रॉब्लेम नाही झाला भैया. नाही ना. हा? अरे मग प्रॉब्लेमच नाही काय. बोल. आपण जो पिक्चर दाखवणार होतो ना, तो लागत नाही. हे पिक्चर तर डबल शीटच पाहिजे, कारण आम्ही प्रॉमिस करून आले. तसही सिंगल शीट फिरण्याचे दिवस आता संपले. आता डबल शीटच. मग भैया डबल शीटच लागणार आता. हा. पण तुम्ही एवढं टापटीप होऊन कुठे चाललाय? अरे सूरज, मी शीतलच्या घरी जाणार आहे रात्रीचा लंचला. भैया लंच नाही, डिनर. अरे दॅट इज दॅट. जातो हे महत्वाचं आहे का नाही? आपण तिकडे तर 8 वाजता जायचंय ना. आता तर 7च वाजल्यात. लय काय बोललास ना तर कानाखाली हुळ पिटवी ना. मला कुठल्याही परिस्थितीमध्ये आज प्रॉब्लेम होऊन द्यायचा नाही. लय दिवस झाले ह्या दिवसाची वाट बघत होतो. किती वेळ वाट बघायची? कुणाची? मार खाशील आता. आवर लवकर. का? तू विसरलास? काय? आजा जर का तू विसरला असशील ना तर अगं काय झालं ते तरी सांग की आधी. काय झालं ते तू आठवायचं आता. असं कसं आठवायचं? 10 हा? 9 शिकले 8 याला काय अर्थ आहे का? हे बघ, शिकले अगं ऐकून घे ना माझं. थांब थांब थांब. हा हे बघ, जेवायला यायचंय, तुझ्या संग फिरायचंय,
आणि तुझ्याबरोबर वेळ घालवायचा. बरोबर? आजा जर का तू आला नाहीस ना तर मी जेवत नसते, लक्षात ठेव. बघ शिकले. आजा अरे काय झालं असायला? काय नाही, लवकर ये, वाट बघते मी. जड हा हे तर मी आलो जाऊन. हे कुठं रे? अगं पवारांच्या घरी जेवायला चाललेत. वय या तुम्ही. आजा अरे तू आल्यापासूनचा हा पहिला सण आहे. मग माझी अशी इच्छा आहे की तू घरी जेवावंस. अगं जीजे मी घरीच जेवणार होतो, पण आता त्यांनी बोललंय ना मला. तर त्यांनी बोलवले म्हणून जाणार वे तू. आता बोललंय तर मग तर काय हा, अरे इतर वेळचा असतं तर ठीक आहे, पण आज सण आहे आणि तू दुसरीकडे जाणार. बरं दिसतंय का सांग बघू बरं. अगं जीजे त्यांनी येतो म्हणून सांगितलंय मी. मग आता येत नाही म्हणून सांग. अगं जीजे असं का करतेस? एवढ्या कौतुकानं बोललंय मला त्यांनी. कसं बी बोलवू देत, पण सणासुदीचं घरात जेवाय नको होय राजा. अगं पण तुला माझं ऐकायचं हाय का नाही? म्हातारे तू ना बारक्या पोरागातला हट्ट करतीस बघ. आजा अरे 6 महिन्यातून तू घरला आलायस, आमच्यावर विचार का खा की. एवढं सगळं तुझ्यासाठी करतोय आणि तूच बाहेर जा. अगं आता बोलले त्यांनी. काय राजा, आता तुला जिजीच्या हातचा आवड ना वर. अरे आज मी पुरण रांधले आणि ते बी पाट्यावर. कुणासाठी? हा ते काय नाही, तुला आज मी कुठे जाऊन देणार नाही बघ. तुझं ना काय बी असतं बघ म्हातारे. असू दे काय बी. माझं काय आता पिकलं पान कधी गळून पडेल माहित नाही. आणि काय चुकलं राजा, तू आता परत जाशील आणि कवा येशील काय पत्ते आहे का? माझा काय भरोसा आहे वे. अगं आता जितकी हाय तर तुझ्या सगळं 2 घास खावं एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काय नाही. बस तुला कसं वाटतंय ते. आणि तसं बी तुझं नाही थांबला तर माझ्या कायच्या खाली घास उतरल बरं. हे म्हातारे नाही जात मी कुठं. चल जीवी. आता कसं शाण्यासारखं बाळ वागलं माझं. दुसरं माझं ते. मी वाढायला घेते. हा आता आजा येईलच म्हणून शिकलीला घरी आणायच्या आधी तिनंच मला घरी आणलं. काके मी ठेवते की. वहिनी झाली सगळी तयारी? होय झाली की. सुमन नीलम काय राहिलं नाही ना? नाही. मग बोलू का सगळ्यांना जेवायला? होय बोलवा की. ना जित्या ए सावऱ्या या सगळी. या की. नमस्कार. हे घ्या. भैया हा बस या. ना तुम्ही इकडे बसा. या. आणखी की वाढायला? थांबा अजून एक पान वाढा.
आणखीन एक कुणाला लावणार ना अरे अजिंक्य पण येणार आहे जेवायला. अहो पण तुम्ही मला काहीच बोलला नाही. अगं राहिलं असेल. अजिंक्य आला ना की मग बसू. भैया थोडा वेळ थांबले तर चालेल ना? चालेल की नाना, येऊ दे की अजिंक्यला. अजिंक्य आपल्या गावची शान आहे हा? आणि त्याच्याबरोबर जेवायचं म्हणजे केवढं मोठं भाग्य आहे आमचं. हा, वाट बघू आपण. बर. जेडे तू बी बस की जेवायला. नको, अजिंक्यांना जेवू देत, मी जेवते नंतर. आजा जेव किर. बर थांब, मीच तुला भरवते. जितू जरा फोन लावा, आजा कुतूवर आलाय बघ. ए तू बस. जयडे बघ फोन कुणाचा आहे तो. होय. काय बाय करूया फोनला. पोराला जरा पण चेन पडून देना. हॅलो, हा जय आजी तू काय का बोलतोय? आजी की कुठं आहे? जेवतायत ते. जेवतोय? अगं पण इकडे येणार होतं ना आमच्याकडे. वय पण थांबा 1 मिनिट, त्यांच्याकडेच देते. जितू काकायच. हा हॅलो. काय रे? अरे इकडे आमच्या घरी येणार होतास ना? हा जेवतोय मी. मी येतो. असू दे असू दे. जेवत्या ताटावनं उठू नाही. मग ये नंतर ना. हा काय झालं रे? हो ना ना आजा जेवायला बसलाय. इसरला बहुतेक. हो नाना, गडबडीत विसरला असेल. राहू दे, आपण सुरू करू. बर. उषा घ्या वाढायला. चला. आजा हा किर टुचून का खातोस? भैयाला पोळी वाढ. शीतल अगं हर्षवर्धनला पोळी वाढ की. हा तू अजिंक्य, अजून एक पोळी घ्या की.